योग्य गतीने चालू आहे का? तर अजिबात नाही. बरोबर, तुम्ही स्पेसिफिकली नाही म्हणताय. बरं, अधिवेशन काळातला तुमचा अनुभव काय होता? कारण अधिवेशन काळामध्ये दादांच्या जाण्यावर, अपघातासंदर्भात, मृत्यू प्रकरणावर सविस्तर चर्चा होणार ही सर्वसामान्य आम्हाला देखील अपेक्षा होती. मात्र ती जाणून बुजून टाळली गेली का? टाळली असेल तर ती कुणी टाळली? कोणत्याच राजकीय व्यक्तिमत्वाला या महत्वाच्या विषयावरती चर्चा व्हावी असं वाटत नाही? अनेक लोकांना वाटत होतं की ही चर्चा होईल. म्हणजे लोकांना तर 100% या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला वाटत होतं की अजितदादांच्या घात का अपघात या विषयाच्या बाबतीत चर्चा होईल. आणि सहसा प्रोसेस काय असते की एखादी घटना या राज्यात घडली जी महत्वाची आहे तर त्याच्यावर निवेदन दिलं जातं. पण दुर्दैव असं अजितदादांच्या बाबतीत निवेदन हे शेवटच्या दिवसापर्यंत दिलं गेलं नव्हतं. आता खरात प्रकरण झालं, मध्ये तुम्ही बघितलं असेल काही घटना घडत असतात त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब निवेदन देत असतात. खरातांवर निवेदन दिलं गेलं, चांगली गोष्ट आहे. एसआयटी स्थापन केली, एसआयटी बरंच काय उकरून कमी वेळामध्ये काढलं. म्हणजे तो तुमचा जो सीडीआर रिपोर्ट असतो तो सुद्धा पोलिसांकडे येण्याआधी एका प्रायव्हेट व्यक्तीकडे गेला. म्हणजे माझं एवढंच मत आहे की एवढं जलद गतीने तुम्ही तिथे इन्व्हेस्टिगेशन करताय ती चांगली गोष्ट आहे. पण अजितदादांच्या बाबतीत तशी काही गोष्ट होताना तिथं दिसली नाही. आम्ही लक्षवेधी वेगळ्या माध्यमातून बोलण्याचा नाहीतर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला त्या विषयात बोलून दिलं नाही, लक्षवेधी लावून दिली नाही. मग शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हीच हा मुद्दामून घेतला विषय, त्याच्यामध्ये घेऊन मग हा मुद्दा मांडला. मग शेवटी कुठेतरी निवेदन नाही तर उत्तर त्याला आलं.